हाय एव्हरीवन, मी स्नेहा आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. सो वेलकम टू द ब्युटी सिरीज. सो फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय बी स्टार्टिंग अ ब्युटी series where I'll be sharing everything related to skincare, hair, makeup and all the basic brands which I have been using this past several years. So तुम्ही वंडर करत असणार की एक तर मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत आणि कुठला ब्रँड आपल्यासाठी उत्तम आहे, वेअर यू वुड ॲक्च्युली वॉन्ट टू इन्व्हेस्ट युअर मनी इन. सो मी तुमच्यासाठी ही सिरीज घेऊन येते ज्याच्यामध्ये मी ॲक्च्युली ट्रायड अँड टेस्ट केलेत भरपूर सारे ब्रँड्स आणि आता एका ब्रँडवरती आय एम फिक्स्ड ऑन. सो आय थॉट ऑफ लेट मी शेअर दिस विथ यू. सो पहिलाच आपला एपिसोड आहे विच इज रिलेटेड टू स्किन केअर. सो इट्स दी न्यूट्रिजिना ब्रँड. सो पास्ट सेव्हरल इयरपासून मी हा न्यूट्रिजिना ब्रँड यूज केला आहे. इट्स ऑलमोस्ट फ्रॉम 2019 आय एम बीन यूजिंग दिस अँड आय एम कन्सिस्टंट. सो इफ यू सी हिअर माझे ओपन पोर्स आहेत पण आता ते खूप सटल झाले आहेत आणि खूप सारं माझं पिगमेंटेशन कमी झालं आहे आणि माझे पोर्स आता एवढे विजिबल नाही आहेत, ते आता सेटल झाले आहेत. सो वेन आय वॉज अ टीनेज आय वॉज हॅविंग लॉड ऑफ ब्रेकआउट्स. सो आता पण मला ब्रेकआउट्स येतात, ते अडल्टहूड ब्रेकआउट्स. वेन यू आर इन 30s तुम्हाला 30sच्या हॉर्मोन्सप्रमाणे तुम्हाला ब्रेकआउट येतात, पण वेन यू आर इन टीनेज यू हॅव लॉड ऑफ हॉर्मोनल चेंजेस आणि लॉड ऑफ ब्रेकआउट्स. तर त्यामुळे वेन अ पिंपल कम्स आणि तुम्ही त्याला प्रिक करतात तर द पोर्स कम. सो इट्स ओके, द स्कार्स नाव दीज आर युअर स्कार्स विच यू हॅव टू लिव्ह विथ आणि आय एम हॅपी विथ इट. सो आता हे खूप कमी झालं आहे. तर मी आता न्यूट्रिजिना ब्रँडबद्दल तुम्हाला सांगते. सो मी ह्यांचे प्रॉडक्ट्स आहेत ना, मी मॉइश्चरायझर यूज केला आहे, मी त्यांचा क्लिन्झर यूज केला आहे, त्यांचा सनस्क्रीन यूज केला आहे आणि हे एक टोनर आहे ते पण यूज केलं आहे. तर मी तुम्हाला सांगते, सिन्स माय स्किन इज व्हेरी ड्राय, सो मी त्यांचा हा न्यूट्रिजिनाचा हायड्रो बूस्ट करून आहे. न्यूट्रिजिना हायड्रो बूस्ट हायड्रॉनिक ॲसिड, ठीक आहे. ही नरिशिंग क्रीम आहे. सो ही बेसिकली ही जी क्रीम आहे ना, ही ऑलरेडी एम्प्टी केला आहे. मी भरपूर सारे ह्याचे डबे यूज केले आहेत. सो ह्याची कन्सिस्टन्सी अशी आहे. सो इट्स अ क्रीम बेस. सो ही क्रीम बेस्ड आहे फॉर युअर ड्राय स्किन. सिन्स माय स्किन इज ड्राय, सो ही खूप उत्तम आहे माझ्या स्किनसाठी. एक तर मी ही सकाळी उठली ना, ॲक्च्युली ही नाईटमध्ये पण तुम्ही यूज करू शकता आणि डेमध्ये पण. मी तर दोन्ही वेळा यूज करते. तर वेन आय टेक अ शावर, वेन आय कम बॅक, मी छानपणे ही मॉइश्चरायझर यूज करते. सो दिस इज फॉर युअर ड्राय स्किन आणि ह्याचाच एक सिरीज आहे फॉर द ऑइली स्किन. ते वॉटर कन्सिस्टन्सी असते त्याची आणि ती पण छान आहे. मी तुम्हाला नायकावरती नायका सेल असतं तर प्लीज ह्याला स्टॉकअप करून ठेवा. सो दिस इज वॉट आय यूज्ड इन ऑन माय स्किन. सो आता तुमच्यासाठी अगर ही तुमची ड्राय स्किन असेल तर आय वुड हायली रेकमेंड तुम्ही ही न्यूट्रिजिनाचा मॉइश्चरायझर यूज करा. दिस इज रिजनेबल ऑल्सो अँड बजेट फ्रेंडली. सो 1 डब्बा आय थिंक ऑलमोस्ट 1.5 मंथ व्यवस्थित यूज होतो. नेक्स्ट मी यूज केलं आहे हे त्यांचं टोनर आहे. टोनर, क्लिन्झर सगळं. सो whenever you put on a makeup, सो तुम्हाला अगर चांगलं टोनर हवे तर दिस इज वन ऑफ द बेस्ट टोनर. ह्याचं काही नाही आहे. ऑलमोस्ट ही माझी सेकंड बॉटल आहे. फक्त 2-3 ड्रॉप्स घ्या तुमच्या कॉटन पॅडवरती अँड जस्ट रिमूव्ह ऑल द मेकअप. इट रिमूव्स व्हेरी नाईसली. काही रबिंग करावं लागत नाही आणि ती स्किन टाईटनिंग असते ना, तीही अजिबात होत नाही. ह्याची वॉटर कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे हे असं वाटणारच नाही की तुम्ही चेहऱ्याला काही लावलं आहे. हे बेस्ट आहे फॉर मेकअप रिमूव्हिंग ऑल्सो आणि हे बेस्ट आहे तुमच्या फेस वॉश. ॲज अ फेस वॉश ऑल्सो यू कॅन यूज इट. सो वेन यू कम आउट फ्रॉम अ व्हेरी पोल्युटेड एरिया, सो डस्ट पार्टिकल जे आहेत ते चांगल्यापणे हे रिमूव्ह करतात. थर्ड इज द सनस्क्रीन. सो मी हे पण सनस्क्रीन यूज करते आणि मी दुसरं पण सनस्क्रीन यूज करते. तर हे सनस्क्रीनचं बेस्ट पार्ट काय, सी वेन अ सनस्क्रीन हॅज अ कास्टिंग, सो ह्याला एवढी व्हाईट कास्ट नाही आहे आणि ह्याची पण कन्सिस्टन्सी अशी वॉटरी आहे. तर तुम्ही याचं बघू शकता, इतकं पण हे नाही आहे, व्हाईट कास्ट नाही आणि हे इझिली यू शुड गिव्ह लाईक 2-3 सेकंड्स. हे चांगलंपणे तुमच्या फेसवरती ड्रॉप होतं. असं आहे बघा, दिसतं आहे काही नाही आहे.
तर हे खूपच छान सनस्क्रीन आहे. अँड दिस इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट product and worth your money. So yes, so this is my Neutrogena brand review where I have been using these product consistently. So what स्किन केअर इज असा हा प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या स्किन केअरबरोबर खूप कन्सिस्टंट राहावं लागतं. बिकॉज आज हा प्रोडक्ट यूज केला, उद्या हा, आणि 15 दिवसानंतर स्टॉप केला, नथिंग इज गोइंग टू अफेक्ट युअर स्किन. सो इट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी रिझल्ट. सो यू हॅव टू बी कन्सिस्टंट इन युअर स्किन केअर गेम. सो येस, भेटूया आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये वेअर आय बी शेअरिंग अबाउट द मेकअप. बाय.